dry state. The first is known as dry method. And second is the wet method. आपण दोघं मेथड जे आहेत ह्या पॅरलली डिस्कस करूया म्हणजे आपल्याला ते डिफरन्स जो आहे तो लवकर घेईन. Then first is the dry method. Then in this dry method, this sample under analysis will take in dry state. It is not be hydrolyzed. म्हणजे ह्या अनालिसिस मध्ये काय केलं जातं, जे काही सॅम्पल आहे हा सॅम्पल आपण ड्राय स्टेटमध्ये घेतो, कोरडं म्हणजे जे काही मिक्सचर दिलेलं असेल किंवा जो काही सॅम्पल असेल हा काय घेणार आपण ड्राय कोरड्या पद्धतीने घेणार आणि कोरड्या याच्यातच काय करत असतो आपण त्याचं अनालिसिस करत असतो. देन बेसिकली ड्राय टेस्ट यूज फॉर preliminary test. Dry test used for preliminary test. आता wet test, in this the sample will be wetted or dehydrolyzed before analysis. म्हणजे अनालिसिस होण्याच्या आधी जो काही सॅम्पल दिलेला असेल हा सॅम्पल काय करतो आपण हायड्रोलाइज करतो म्हणजे त्याला ओला करतो, वेटेड करतो आणि नंतर मग काय करतो आपण त्याचं अनालिसिस करतो. हेन्स बेसिकली क्वालिटेटिव्ह अनालिसिस having two main stages. One is the dry method and second is the wet method. Dry method मध्ये आपण completely ड्राय सॅम्पल यूज करतो, वेटेड मध्ये आपण काय करतो त्या सॅम्पलला हायड्रोलाइज करतो म्हणजे त्याचं काय करतो आपण सोल्युशन तयार करतो आणि ते सोल्युशन टेस्टसाठी आपण यूज करतो. ठीक आहे. देन नेक्स्ट इन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस in qualitative analysis we can analysis of both organic and inorganic sample. सॅम्पल म्हणण्यापेक्षा मी त्यांना कंपाऊंड्स म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण बेसिकली काय घेत असतो ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड दोघांपैकी कुठलेही घेतले तरी आपण त्यांचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस जे ते करू शकतो. त्यांचं काय करू शकतो आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस करू शकतो. ठीक आहे. मग जर आपण सॅम्पल घेतला इन or suppose if we take organic sample, suppose for organic sample, आता ऑर्गॅनिक सॅम्पल मध्ये आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय काय गोष्टी डिटरमाइन करतो. जर आपण ऑर्गॅनिक सॅम्पल घेतला तर ऑर्गॅनिक सॅम्पलच्या आपण काय काय गोष्टी ज्या आहेत ह्या डिटरमाइन करत असतो. तर बेसिकली ऑर्गॅनिक सॅम्पल composed of different compounds like carbon, nitrogen, oxygen, sulfur. Then it is used to determine relative composition of organic compounds, in which we analyze
amount of element present in compound. Like कुठले कुठले एलिमेंट्स शोधत असतो आपण? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, ओके, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन एक्सेट्रा. हे जे एलिमेंट्स आहेत यांचा अपरन्स, यांचा प्रेझेन्स आपण काय करत असतो? डिटरमाइन करत असतो किंवा आपण डिटेक्ट करत असतो. ॲज वेल ॲज when we can determine particular element from such analysis known as elementary analysis, known as elementary qualitative analysis. Elementary qualitative analysis जे ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर एलिमेंटला शोधत असतो. ठीक आहे. देन inorganic compound, they also determine in organic compound we also analyze functional group. Functional group determine करत असतो. Their melting points and boiling points. आपण त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट सुद्धा डिटरमाइन करत असतो ॲज अ ऑर्गॅनिक सॅम्पल. ठीक आहे. देन इफ देर इज प्रेझन्स ऑफ इनऑर्गॅनिक सॅम्पल, जसा ऑर्गॅनिक सॅम्पल घेतला तसा जर आपण इनऑर्गॅनिक सॅम्पल घेतला तर इनऑर्गॅनिक सॅम्पलमध्ये आपण काय काय गोष्टी डिटरमाइन करत असतो? Then inorganic sample in which we can determine the presence of त्यालाच म्हणतो presence of cations and anions as well as their conformations. त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी घेत असतो. तर काय घेत असतो? देर इज द प्रेझेन्स मीन्स डिटेक्शन ऑफ कटायन अँड अनायन इन अ इनऑर्गॅनिक सॅम्पल. इनऑर्गॅनिक सॅम्पलमध्ये जे काही कटायन अनायन असतील यांचं डिटेक्शन फर्स्ट थिंग, अँड सेकंड थिंग त्यांचं कन्फर्मेशन, म्हणजे ते कन्फर्मली प्रेझेंट आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये घेत असतो. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय करत असतो आपण? क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये घेत असतो. मग जर आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिसकडे गेलो, देन सेकंड केमिकल मेथड्स of quantitative analysis. Chemical methods of quantitative analysis. Quantitative analysis is chemical. ठीक है? Then in a quantitative analysis of organic सॅम्पल, जर आपण ऑर्गॅनिक सॅम्पल घेतला क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये ऑर्गॅनिक सॅम्पलचं आपण काय करतो? देन quantitative analysis
analyze organic compound involves methods such as, तर याच्यामध्ये दोन मेथड असतात. द फर्स्ट डिटर्मिनेशन ऑफ percentage composition, determination of percentage composition, okay, and second concentration of known compound in sample, concentration of known compound in sample. तर सॅम्पलमध्ये जे काही नोन कंपाऊंड असतील यांचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक सॅम्पलमध्ये आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस यूज करतो. जर आपण इनऑर्गॅनिक सॅम्पलकडे गेलात, देन अबाउट इनऑर्गॅनिक सॅम्पल, आता इनऑर्गॅनिक सॅम्पलमध्ये काय, then in inorganic sample first we can use the decomposition reaction, study the decomposition reaction, and decomposition reaction is nothing but gravimetric analysis. ज्यावेळेस आपण ग्रॅव्हिओमेट्रिक ॲनालिसिस घेत असतो तशा रिॲक्शनला काय म्हणत असतो आपण, decomposition reaction. As well as the second, the progress of reaction, the progress of reaction between two stages, that means initial and final stage of reaction. काय करत असतो त्याच्यामध्ये आपण, इनिशियल अँड फायनल स्टेज ऑफ रिॲक्शन बाय युजिंग क्वांटिटी लाईक मास अँड व्हॉल्यूम. आपण दोन टर्म यूज करत असतो, मास अँड व्हॉल्यूम, नोन ॲज व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस, आणि याच्या ॲनालिसिसला काय म्हणत असतो आपण, व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस, दे नोन ॲज टायट्रामेट्रिक ॲनालिसिस. they also known as they also known as टायट्रामेट्रिक ॲनालिसिस. त्यालाच आपण टायट्रामेट्रिक ॲनालिसिस सुद्धा म्हणत असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर मास किंवा व्हॉल्यूम कन्सिडर करून जे काही ॲनालिसिस करणार अशा ॲनालिसिस टाईपला काय म्हणायचं, व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस, और दे ऑल्सो नोन ॲज टायट्रोमेट्रिक ॲनालिसिस. म्हणजे ज्यावेळेस आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस घेत असतो, मग ते ऑर्गॅनिक सॅम्पलचं असेल तर ऑर्गॅनिक सॅम्पलचं आपण पर्सेंटेज कंपोजिशन डिटरमाइन करतो. आता पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे काय, कालच्या दिवशी जसं सांगितलं होतं, फॉर एक्झाम्पल जर सपोज आपण एक्झाम्पल घेतलं वॉटर, तर वॉटरमध्ये पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन आणि पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन, तर पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन जे असतं ते 11.1% असतं, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन जे असतं हे 88.9% असतं. म्हणजे हे काय झालं, तर त्याचे जे काही कंपोजिशन्स आहेत ह्या कंपोजिशनचं पर्सेंटेज, इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज, ते ज्यावेळेस डिटरमाइन करायचं असेल त्याला म्हणतो आपण पर्सेंटेज ऑफ कंपोजिशन. म्हणजे जेवढे एलिमेंट्स असतील एलिमेंटचं इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज. देन सेकंड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड इन सॅम्पल, म्हणजे त्या सॅम्पलमध्ये जे कंपाऊंड्स आहेत ह्या कंपाऊंडचं जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं असेल, दॅट टाइम वी कॅन यूज दी क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस इन केस ऑफ ऑर्गॅनिक सॅम्पल. इन केस ऑफ inorganic sample, it will determine two main stages. The first one will be decomposition reaction, means
basically decomposition reaction or in gravimetric analysis we can determine the concentration of water present in the sample, and if we can heat the sample, that time what amount of water should be lost in the reaction and what amount of water remains as it is in the sample, that will determine by gravimetric analysis. That reaction is known as decomposition, means in which reactant will be split into two different products or more number of products. Second, in a volumetric analysis. In volumetric analysis, we can determine the progress of reaction from one end to another end. एका एंड पासून दुसऱ्या एंड कडे रिएक्शनची जी काय प्रोग्रेस आहे ही आपण डिटरमाइन करत असतो आणि त्यासाठी आपल्याला मास आणि व्हॉल्यूमची गरज असते, म्हणून यांना म्हणत असतो आपण टायट्रोमेट्रिक अनालिसिस और अल्सो नोन ॲज व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस. तर यातले जे काही व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस आहेत हे तुमच्या प्रॅक्टिकलच्या सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहेत, म्हणजे आपल्याला ते प्रॅक्टिकलला शिकायचं आहे. ओके, जे काही ऑर्गॅनिक सॅम्पल्स आहेत, ऑर्गॅनिक सॅम्पलमध्ये आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत पर्सेंटेज कंपोजिशनचे, म्हणजे आपल्याला इथल्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या ऑलरेडी पुढे जाऊन लर्न करायच्या आहेत. व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस जे आहे तुम्हाला प्रॅक्टिकली लर्न करायचं आहे आणि पर्सेंटेज ऑफ कंपोजिशन आहे याच्यावरचे न्यूमेरिकल आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पुढे जाऊन शिकायचे. आणि ह्या पद्धतीने आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस जे आहे ते एक्सप्लेन करतो. मग आपण आजच्या लेक्चरला आतापर्यंत दोन मेथड डिस्कस केल्या. फर्स्ट इज दी chemical method for qualitative analysis and chemical methods for quantitative analysis. Then next, mathematical operation. Mathematical operation and error analysis. आता mathematical operation आणि error analysis. Then the most important thing for analytical chemistry is the accuracy. Accuracy is a great concern in analytical chemistry. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲक्युरसीला खूप जास्त प्रमाणात महत्त्व आहे, खूपच महत्त्व आहे. का महत्त्व आहे? कारण की ॲनालिसिस जे ॲनालिसिस आपण मोस्टली इन्स्ट्रुमेंट्सने करत असतो. ओके, आणि ज्यावेळेस आपण इन्स्ट्रुमेंट्सने ॲनालिसिस करत असतो तर त्याचा जो काही डेटा आलेला असतो हा आपल्याला वेगळ्या फॉर्ममध्ये भेटेल आणि नंतर मग त्याला काय करावं लागेल, आपल्याला मॅथमॅटिकली कन्व्हर्ट करावं लागेल. आणि ज्यावेळेस ही प्रोसिजर होईल, the given data from the system will be manually converted by individual person. कुठला तरी एक पर्सन असेल जो काय करतोय, हा डाटा मॅथमॅटिकली दुसऱ्या फॉर्म मध्ये शफल करतोय, शिफ्ट करतोय. दॅट टाइम देअर विल बी पॉसिबिलिटी टू ऑकर एरर. त्यावेळेस हँडलिंग करताना एरर म्हणजे जो काही न्यूमेरिकल डाटा असेल, मॅथमॅटिकल डेटा असेल, ह्या मॅथमॅटिकल डेटाचं कन्वर्जन होताना काहीतरी एरर ऑकर होऊ शकतो आणि याचा जो एरर ऑकर होत असतो दॅट नोन ॲज इंट्रिन्सिक एरर. इंट्रिन्सिक एरर इन ॲनालिटिकल मेथड. म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्रीसाठी जेवढं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट हँडलिंग इम्पॉर्टंट आहे तेवढंच इम्पॉर्टंट काय आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन सुद्धा इम्पॉर्टंट. जर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स येणार नाही दॅट टाइम देअर विल बी कॉज मोर एरर. त्या ठिकाणी एरर जो आहे तो काय होत जाईल, वाढत जाईल आणि आपलं जे काय ॲनालिसिस आहे हे ॲनालिसिस प्रॉपरली होणार नाही. हे ॲनालिसिस जे आहे ते प्रॉपरली होणार नाही. आता आपल्याला बऱ्याचदा टेक्निकल जो काही एक्सपेरिमेंटल डेटा असेल, आता एरर दोन प्रकारचे असतात, एक मॅन्युअल एरर आणि दुसरा सिस्टीम एरर. आता मॅन्युअल एरर म्हणजे काय, तर ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट हँडलिंग होईल त्यावेळेस पर्टिक्युलर
हँडल करणारा जो असेल, इन्स्ट्रुमेंटल हँडलर जो असेल, त्याच्याकडनं जो काही एरर होईल त्याला आपण मॅन्युअल एरर म्हणू. किंवा ज्यावेळेस इंटेन्सिक एरर जो काय अराईज होईल तो सुद्धा एक प्रकारचा काय मॅन्युअल एरर. पण जर सिस्टीम मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, त्यामुळे अनालिसिसचा डेटा जर रॉंग होत असेल, तर त्यावेळेस जो काही एरर असेल तो काय असेल, सिस्टीम. ओके. आणि एरर ही खूप महत्वाची कन्सेप्ट अनालिटिकल केमिस्ट्रीचं. ठीक आहे. कारण की जेवढंही ॲक्युरसी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आणि जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढा एरर कमी. ओके. मोर ॲक्युरसी लेस एरर. जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढा एरर कसा असेल, लेस असेल. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला महत्वाची गरज असते ती म्हणजे सायंटिफिक नोटेशन. त्यासाठी आपल्याला गरज असते सायंटिफिक नोटेशन. सपोज जर if anyone take 2 gram of hydrogen, suppose if we consider 2 gram of hydrogen, then in this 2 gram of hydrogen there is 602 200 000 000 अजून 3 एवढी एक फिगर आहे. ठीक आहे. 3 3 6 9 12 15 18 ओके 21 24 एवढी 24 डिजिट फिगर आहे. अँड 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन कंटेन दिस नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हा जो एवढा नंबर आहे, एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल 2 ग्राम ऑफ हायड्रोजन्स मध्ये प्रेझेंट. अँड मास ऑफ हायड्रोजन इज मास ऑफ हायड्रोजन ॲटम इज, आता मास ऑफ हायड्रोजन इज 0.000000000 that are 9. And the mass of hydrogen atom is a 0 point number of 0 and after 166 gram. एवढं स्मॉल क्वांटिटी ॲटम्स आहेत हायड्रोजनचे. मग ज्यावेळेस हा अनालिटिकल डेटा तयार होईल त्यावेळेस जो काही हँडलर आहे, ह्या हँडलरला काय करावं लागेल, एवढे नंबर ऑफ झिरोज अटेम्प्ट करायला लागतील. आणि एवढे झिरो लिहिताना ऑब्विसली कोणी काय असे ना, दॅट टाइम देअर विल पॉसिबिलिटी टू ऑकर एरर. त्यावेळेस एरर तयार होण्याची किंवा एरर येण्याची पॉसिबिलिटी मॅक्झिमम आहे. म्हणून हे जे मॅक्झिमम झिरो आहेत, देन अवॉइड रायटिंग number of zeros, we can use scientific notations. म्हणून आपण काय यूज करत असतो, सायंटिफिक नोटेशनचा यूज करत असतो. देन दिस टर्म विल बी रिटन ॲज 6.022 into 10⁻23. आता बघा किती आहेत, 3 6 9 12 15 18 21 24. टोटल किती आहेत डिजिट, 24 आहेत. मग 24 डिजिट मधला मी एक डेसिमल इकडे ठेवला, फर्स्ट डेसिमल, म्हणजे रिमेनिंग किती राहिले, 23. म्हणून ते 23 काय केले, 10⁻⁴. म्हणजे एवढे झिरो लिहिण्याची गरज नाही. दिस टर्म बिकम दिस 6.022 into 10⁻23. तसंच ह्या टर्म मध्ये किती आहेत, 3 6 9 12 15 18
21. Okay, one more zero. That the error. Okay, ह्या पद्धतीने किती झाले मग 3 6 9 12 15 18 21 22 23 किती आहेत टोटल 23 झिरो. ओके, आणि ते 23 झिरो मी अजून परत एक डेसिमल जर सरकवला इट बिकम 1.66 इंटू 10⁻²4. त्याला मी कसं लिहू शकतो 1.6 इंटू 10⁻²4 ह्या फॉर्म मध्ये मी लिहू शकतो. ठीक आहे, मग हे काय झालं ग्राम झालं म्हणून मी याला युनिट लिहिलं ग्राम. दिस विल बी नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे हायड्रोजनचे 2 ग्राम मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत दॅट आर 6.022 इंटू 10⁻23 molecules. And what is the mass of hydrogen atom is 1.66 into 10⁻24 gram. Then the shortcut method to write such values known as सायंटिफिक नोटेशन. ज्यावेळेस आपण ह्या पद्धतीने शॉर्टकट व्हॅल्यू लिहिण्याचा प्रयत्न करू तर याच्या शॉर्टकट व्हॅल्यू लिहिण्याच्या टेक्निक्सला काय म्हटलं जातं सायंटिफिक नोटेशन्स म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता सायंटिफिक नोटेशन नंतर एक अजून आपल्याला काही सायंटिफिक नोटेशन स्टडी करायचे. सपोज वी हॅव गिवन 0.0000015 ग्राम. आता ही टर्म तुम्हाला दिली 0.00015 ग्राम. तर आता ही टर्म कशी लिहिणार पाहता किती डेसिमल सरकतोय 1 2 3 4 5. किती डेसिमल सरकले तुम्ही 5. Then this will written as 1.5 into 10⁻². आता पहा कुठल्या बाजूला जातोय आपण जर आपण राईट हँड कडे जाऊ ज्यावेळेस डेसिमल पॉइंट हे राईट हँड साइडला जात. ठीक आहे, दॅट टाइम दे विल टेक ॲज अ निगेटिव्ह. डेसिमल पॉइंट कुठे जातोय राईट हँड साइडला म्हणून हा काय येईल -5. ओके, आणि युनिट काय येईल त्याचं. आणि ज्या वेळेस डेसिमल पॉइंट हा लेफ्ट साइडला जाईल दॅट कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. त्याला काय कन्सिडर करायचं पॉझिटिव्ह. फॉर एक्झाम्पल जर एक व्हॅल्यू दिली 32,00,00,390 ग्राम एवढा तुम्हाला व्हॅल्यू दिली. आता डेसिमल पॉइंट जो आहे मी कुठल्या बाजूला जातोय लेफ्ट साइडला 1 2 3 4 5 6 7 डिजिट गेलो म्हणून काय झालं ते 3.200. पुढच्या व्हॅल्यू ज्या निग्लिजिबल झाल्या इंटू 10⁻². किती डिजिट गेलो आपण 1 2 3 4 5 6 7 10⁻7. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही राईट हँड साइडला डेसिमल पॉइंट नेणार त्यावेळेस जी काही पॉवर टर्म लिहिणार 10⁻². ही कशी पाहिजे निगेटिव्ह पाहिजे. ही टर्म कशी पाहिजे निगेटिव्ह पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट हँड साइडला जाणार त्यावेळेस ती टर्म कशी पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, मग आता हे लिहिण्यासाठी आपण बेसिकली यूज करत असतो n इंटू 10⁻n ही मेथड यूज करतो. वेअर स्मॉल n इज the exponent having positive or negative value. Okay, and capital N is a number vary between 1 to 10, 1 to 9 म्हटलं तरी किंवा 1 to 10 म्हणूया. बुक मध्ये 10 दिलं म्हणून आपण 10 घेऊ. इट विल व्हॅरी फ्रॉम 0 to 9 और 1 to 10. यांच्यामध्ये ही संख्या काय होत जाईल व्हॅरी होत जाईल. अँड बाय दिस वे वी कॅन राईट दी सायंटिफिक नोटेशन. आणि ह्या पद्धतीने काय करत असतो आपण सायंटिफिक नोटेशन घेत असतो. ज्यावेळेस आपण सायंटिफिक नोटेशन घेत असतो त्यावेळेस आपण काही मॅथमॅटिकल ऑपरेशन सुद्धा करत असतो. लाईक ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. लाईक
ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. यांचे एक एक एक्झाम्पल घेऊन लगेच आपण पुढे जाऊया, त्यात की आपल्याला जास्त वेळ नाही स्पेंड करायचा. आता ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, जर तुम्हाला टर्म दिली 3.2 इंटू 10⁻², ओके, मायनस 9.5 इंटू 10⁻³ ह्या पद्धतीची तुम्हाला हे दिलेलं आहे. आणि काय म्हटलेलं आहे, ह्या दोघं टर्मचं काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. या दोघं टर्मचं काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं. त्यावेळेस काय करणार आपण, ज्या काही दोघं टर्म्स आहेत ह्या दोघं टर्म मध्ये कॉमन काय, 3.2 मायनस 9.5, ओके. आता -9.5 इंटू 10⁻³ आहे. मग मी जर याला 10⁻² करून घेतला, म्हणजे एक प्लस जो आहे 10⁻⁻1 तो कुठे ऍड होईल, इथं. म्हणून ही टर्म काय होऊन जाईल, इथं लिहून घेतो मी. 10⁻² करायचं असेल तर काय करणार, 0.95 करावं. ठीक आहे. देअरफॉर 3.2 इंटू 10⁻² मायनस 0.95 इंटू 10⁻². दोघंकडनं काय कॉमन येईल, 10⁻² दोघं टर्म मधून कॉमन आला आणि दोघांचं काय होईल, सबस्ट्रॅक्शन. 3.2 मायनस 0.95, ओके. 3.2 मधून 95 जर मायनस केले, ओके, 5 1 2 मधून 10 गेले, 2 1, that is 2.25 into 10⁻². This will be the subtraction. सेम त्याच पद्धतीने आपण ऍडिशन पण करू शकतो. त्याच पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन सुद्धा करत असतो. मल्टिप्लिकेशन मध्ये काय करत असतो आपण, जर सपोज आपल्याला मल्टिप्लिकेशन दिली असेल, तर मल्टिप्लिकेशन करताना काय करतो, तुम्हाला सपोज व्हॅल्यू दिलेली आहे 8.2 इंटू 10⁻², ओके. एक व्हॅल्यू दिली आहे 8.2 इंटू 10⁻² इंटू 2.5 इंटू 10⁻⁵, 2.5 इंटू 10⁻⁵. या पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यू दिली. तर पहा आता काय करणार, ह्या ज्या दोघं टर्म्स आहेत 10⁻च्या इज इक्वल टू 8.2 इंटू 2.5 ह्या पद्धतीने करणार, इंटू 10⁻² इंटू 10⁻⁵. ज्यावेळेस आपण पॉवरचं मल्टिप्लिकेशन करत असतो तर त्यावेळेस पॉवरची काय होत असते, ऍडिशन. म्हणून 8.2 इंटू 2.5 इंटू 10⁻² प्लस -5 या पद्धतीने ती टर्म. ठीक आहे. 10⁻² प्लस -5, पण हा मायनस जो आहे हा काय होईल, हे साईन जे पॉझिटिव्ह ह्या निगेटिव्ह मुळे काय होऊन जाईल, ते निगेटिव्ह होऊन जाईल. म्हणून -2 मायनस 5 that become 10⁻⁷ and 2.5 into 8.2 त्याची जी काय व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू इथे येईल, ओके. 2.5 8.2 into 2.5, that is 45.0, सॉरी 4.5 इंटू 0 इंटू 10⁻⁷. आपल्याला इकडचं याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं, जे ज्या वेळेस पॉवर असतील पॉवरचं मल्टिप्लिकेशन करणार त्यावेळेस त्या पॉवरची काय करायची, ऍडिशन. आणि ज्यावेळेस पॉवरचं डिव्हिजन करणार त्यावेळेस त्यांना काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं. आणि ह्या पद्धतीने आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करत असतो बाय युजिंग सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशन यूज करून आपण ह्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन जे ते काय करत असतो, कंडक्ट करत असतो. ठीक आहे. चला मग आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊया. The next, सायंटिफिक नोटेशनचे तुम्ही एक्झाम्पल पहा अजून, त्यानंतर तुम्हाला प्रॉपरली त्याची आयडिया येईल. Then next, precision
precision and accuracy of measurement. Precision and accuracy of measurement. मग आता प्रिसिजन आणि accuracy, then aim of any measurement is to get true value. हो का? किती? 2.5 आहे का? हा 25. हे बघा मल्टिप्लिकेशनची जी काही व्हॅल्यू आहे इट इज अ 25.5 इंटू 10⁻⁷. तर आपण कॉन्सन्ट्रेशन जे ते कुणावर केलं होतं 10⁻⁴ केलं होतं. आणि इकडची जी व्हॅल्यू आहे ही किती येईल 20.5. येस इट बिकम 20.5 इंटू 10⁻⁷. हे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. देन हां मी रिपीट जे आहे ते लास्ट याला करतो. मी एवढा प्रिसिजनचा टॉपिक घेऊन घेतो. ठीक आहे. मी तुम्ही एक काम करूया. तर आपण तो जे आहे आपण मल्टिप्लिकेशन जे ते मी परत रिपीट घेतो. मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं आपल्याला, सपोज एक्झाम्पल दिलंय तुम्हाला 2.2 इंटू 10⁻⁻². ओके, ही एक टर्म दिलेली इंटू 5.3 इंटू 10⁻³ या पद्धतीची टर्म. 2.2 इंटू 10⁻² इंटू 5.3 इंटू 10⁻³. आता याच्यात काय करायचंय मल्टिप्लिकेशन करताना, जी काही टर्म तुमची आहे 2.2 इंटू 5.3 यांचा प्रॉडक्ट घेऊन घ्यायचा इंटू जी 10⁻⁴ आहे. 10⁻⁴ किती आहे -2. ओके, मी तिला ब्रॅकेट मध्ये ठेवतो इंटू 10⁻³ या पद्धतीने. पण ज्यावेळेस आपण 10⁻⁴ मल्टिप्लिकेशन करत असतो तर ती ऍक्च्युली 3 इंटू 2 6 होत नाही. तर मल्टिप्लिकेशन करताना हा जो मल्टिप्लिकेशन आहे हा काय होऊन जातो -2 प्लस -3 ती काय होऊन जाते ऍडिशन होऊन जाते. म्हणजे ज्या काही पॉवर असतील पॉवरचं मल्टिप्लिकेशन करताना काय करत असतो आपण 10⁻⁴ यांची ऍडिशन करत असतो. म्हणून 10⁻⁻² 10⁻⁻³ म्हणजेच काय होईल ते 10⁻⁻² -3 दॅट नथिंग बट 10⁻⁵. म्हणजे ही झाली तुमची पॉवरची टर्म 10⁻⁵. इकडच्या बाजूचं कॅल्क्युलेशन काय 2.2 इंटू 10⁻⁵. ओके, मग 2.2 इंटू 10⁻2.3 सॉरी 5 इंटू 2.2. ओके, 6 that is 10 0 6 and 10. okay 6 6 1 1 that is 11.66 म्हणजेच काय येईल ते 11.66 इंटू 10⁻⁻⁵. 11.66 इंटू 10⁻⁻⁵. दिस विल बी दी फायनल आन्सर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, मग इथं आपण त्याच पद्धतीने केलं 2.2 इंटू 10⁻⁵ आणि इंटू 10⁻⁻⁵. समजलं आता? आता कुणाला काय डाऊट? ओके, चला मग आपण परत प्रिसिजन टॉपिक कडे जाऊया. देन प्रिसिजन अँड ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट. देन एम ऑफ मेजरमेंट टू गेट ट्रू व्हॅल्यू. कारण की आपण ज्या वेळेस कुठलाही हे करत असतो मेजरमेंट करत असतो तर त्याचं मेन पर्पज आहे की आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू भेटायला पाहिजे और व्हॅल्यू
or value of accepted by quantity, किंवा जी काही व्हॅल्यू आपल्याला क्वांटिटीने ऍक्सेप्ट केलेली ही व्हॅल्यू आपल्याला ऑप्टेन होणं महत्वाचं आहे. म्हणजेच काय, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ट्रू व्हॅल्यू भेटणं महत्वाचं. ओके, आणि ट्रू व्हॅल्यू जी आहे, ट्रू व्हॅल्यू बेस्ड ऑन ॲक्युरसी. आणि ट्रू व्हॅल्यू कधी ऑप्टेन होईल आपल्याला, ज्या वेळेस ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट इज प्रॉपर. ओके, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट, ज्यावेळेस ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट प्रॉपर आहे त्यावेळेस ट्रू व्हॅल्यू काय भेटेल, ॲक्युरेट भेटेल. जर ॲक्युरसी प्रॉपर नसेल तर ट्रू व्हॅल्यू ऑप्टेन होईल का, नाही. म्हणून मग त्याच्यावरनं आपण म्हणू शकतो लार्जर दी ॲक्युरसी, लार्जर दी accuracy, okay, larger the accuracy, smaller is error, smaller is the error. म्हणजे जेवढी ॲक्युरसी ही ग्रेटर तेवढं एरर काय असेल, स्मॉलर असेल. मग आता ॲक्युरसी कशावर बेस्ड आहे, देन ॲक्युरसी डिपेंड्स ऑन, आता ॲक्युरसी दोन गोष्टींवर डिपेंडेंट आहे. द फर्स्ट इज द हँडलिंग द इन्स्ट्रुमेंट, ओके, मीन्स सेन्सिटिव्हिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट, and the second how we can handle the instrument. Okay, then accuracy basically depend upon sensitivity of instrument or least count. तुम्ही फिजिक्स मध्ये लिस्ट काउंट शिकले असाल. The smallest quantity that can measured by that particular instrument, that known as least count. What is the least count? LC. LC is the smallest fraction measured by instrument. आणि हा लिस्ट काउंट जो आहे LC, याच्यावर बऱ्याचशा गोष्टी बेस्ड असतात. सेन्सिटिव्हिटी जी आहे सबस्टन्सची किंवा सेन्सिटिव्हिटी जी आहे इन्स्ट्रुमेंटची ही कशावर बेस्ड आहे, तर ह्या लिस्ट काउंटवर बेस्ड आहे. ह्या लिस्ट काउंटवर सेन्सिटिव्हिटी जी आहे ती बेस्ड आहे. आणि एरर जो आहे तो सुद्धा कुणावर बेस्ड आहे, लिस्ट काउंटवर बेस्ड आहे. सपोज आपण जर एक एक्झाम्पल घेतलं, सपोज इफ वी कन्सिडर वन ब्युरेट, आपण एक ब्युरेट घेतली. आता ब्युरेट कशी असते, तर ब्युरेट या पद्धतीचं एक व्हर्टिकल ग्लास ट्यूब असते आणि ह्या ग्लास ट्यूब मध्ये मार्किंग केलेली असते. असं एक ml ला मार्किंग केलेली असते. ठीक आहे, जर मी सपोज याला 9 कन्सिडर केलं, याला 10 कन्सिडर केलं, दिस विल 10.1, 10.2, 10.3, 10.4, 10.5. आता जे काही लिक्विड आहे हे जर लिक्विड ह्या पद्धतीने असेल, लिक्विड जे लिक्विड हा आपल्याला लोअर मिनिस्कस दाखवतो ह्या पद्धतीने, ते जर ह्या पद्धतीने प्रेझेंट असेल म्हणजे त्याचा जो बेस आहे मिनिस्कसचा लोअर हा जर 10.2 ला टच होत असेल, बेस म्हणतोय मी. किंवा जर अजून एक आपण दुसरी एक डायग्राम घेतली सेम ह्याच पद्धतीची, ती सुद्धा एक प्रकारची ब्युरेटच आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 10 ची ही मार्किंग आहे, ही 10.1, 10.2, 10.3, 10.4. ओके, आणि त्याचा जो काही मिनिस्कस आहे हा मिनिस्कस या पद्धतीने म्हणजे 10.2 पासून तो खालच्या बाजूला गेलेला आहे. ठीक आहे, आपण थर्ड ब्युरेट जर घेतली, परत त्याचा हा 10, 10.1, 10.2, 10.3, 10.4, 10.5 ह्या पद्धतीने. आता इथं जे काही लिक्विड आहे
हे लिक्विडचा मिनिस्कस हा कुणामध्ये इन बिटवीन 10.1 अँड 10. म्हणजे पहा ह्या इथला लोअर मिनिस्कस ॲट 10.2, लोअर मिनिस्कस कुठे आहे 10.2. हिअर अप्पर मिनिस्कस at 10.2. Here meniscus present between 10.1 and 10. मग आता कुठला एक्झॅक्टली घ्यायचं? जर आपण लोअर मिनिस्कस घेतला तर त्यावेळेस याचं रिडिंग 10.2 होईल, पण याचं रिडिंग 10.2 येईल का? नाही, याचं रिडिंग काय होऊन जाईल 10.3 होऊन जाईल, कारण की याचा लोअर मिनिस्कस कुठे गेला 10.3 ला गेला. याचा लोअर मिनिस्कस जो आहे इन बिटवीन 10.2 अँड 10.3, जे तिघ व्हॅल्यू कशा येतील वेगवेगळ्या येतील, पण मी जर हे तिघांचे रिडिंग जर घेतले दॅट शोज 10.2 व्हॅल्यू. हे सर्व आपल्याला व्हॅल्यू किती दाखवता 10.2 ची व्हॅल्यू दाखवता. मग आता हे असं कशावरनं? देन दॅट टाइम वी कॅन कन्सिडर दी लीस्ट काउंट. म्हणून लिस्ट काउंट हा खूप महत्वाचा आहे. लिस्ट काउंट ऑफ ब्युरेट, जी आपण ब्युरेट घेतली ह्या ब्युरेटचा लिस्ट काउंट किती आहे 0.1 ml. अँड दॅट फ्रॅक्शन कन्सिडर ॲज अ प्लस ऑर मायनस 0.1 ml. म्हणजे जे तुमचं ऍक्च्युअल रिडिंग असेल ह्या रिडिंगला असं कन्सिडर केलं जातं की तो काय असेल प्लस ऑर मायनस 0.1, त्याचा लिस्ट काउंट. मीन्स ऍक्च्युअल रिडिंग प्लस ऑर मायनस लिस्ट काउंट अँड दॅट नोन ॲज सेन्सिटिव्हिटी. आणि ही इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी. म्हणून ज्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट ट्रू व्हॅल्यू पाहिजे असेल, ज्यावेळेस आपल्याला ट्रू व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुमचं जे रिडिंग ॲक्युरेटली प्लस मायनस काय असेल लिस्ट काउंट असेल. आणि ह्या पद्धतीने आपण व्हॅल्यू ज्या त्या डिटरमाइन करत असतो. आणि ज्यावेळेस आपण हे सर्व करत असतो त्यावेळेस एक नवीन टर्म अराईज होते दॅट नोन ॲज एरर्स. आणि हे करत असताना ज्या काही मिस्टेक्स होतील, मग ते मॅन्युअल हँडलिंगने असो किंवा इन्स्ट्रुमेंट्सने असो, ज्या काही मिस्टेक्स होतील ह्या मिस्टेक्सला काय म्हणत असतो आपण एरर्स. त्या मिस्टेक्सला काय म्हणतो आपण एरर्स म्हणत असतो. ठीक आहे. मग आता ब्युरेटमध्ये एरर किती झाला 0.1 ml. ब्युरेटचा एरर किती झाला 0.1 ml. देन the errors are classified in two types. ओके, एररचं सुद्धा दोन यांच्यामध्ये क्लासिफिकेशन. द फर्स्ट वन ॲब्सोल्यूट एरर and second relative error. ॲब्सोल्यूट एरर अँड रिलेटिव्ह एरर. त्याच्यामध्ये कॉमनली ॲब्सोल्यूट एरर जो असतो, ॲब्सोल्यूट एरर याला एवढी व्हॅल्यू दिलेली नाही ॲज कम्पेअर टू रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इज दी मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग आता ॲब्सोल्यूट एरर रिलेटिव्ह एरर ह्या दोघं गोष्टी सुद्धा आपण घेऊन टाकू. ठीक आहे. आपण जे काही ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एररचे हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू, कारण की तुमचेही नेक्स्ट लेक्चर असतील पुढचे. त्यामुळे आजचं लेक्चर जे आहे ते आज आपण इथं थांबू. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा,